तुमचं प्रोडक्ट सिलेक्शन झालं, त्यानुसार HS कोड मिळाला की मार्केट सिलेक्शन आणि सप्लायर शोधणं या दोन प्रोसेस तशा एकत्र सुरू होतात. फक्त यापैकी पहिलं मार्केट सिलेक्शन करावं की सप्लायर शोधावा हे तुम्ही कुठल्या प्रकारातील एक्सपोर्टर आहात यावरून ठरतं. जसं की मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर असाल तर थेट तुम्ही मार्केट सिलेक्शनच्या दृष्टीने कामाला लागता, कारण प्रोडक्ट तुम्ही स्वतःच तयार करत असता. आणि ट्रेडर अर्थात मर्चंट एक्सपोर्टर असाल तर सप्लायर शोधण्याला तुम्ही प्रायोरिटी देता, कारण एकदा सप्लायर सापडले की त्यांच्याकडून माल एकत्र करून त्यानुसार मार्केट सिलेक्शन करणं सोपं जातं. आता मार्केट सिलेक्शन म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या प्रोडक्टची इतर देशातली मागणी ओळखून त्यानुसार आपल्यासाठी अमुक एका देशातील इम्पोर्टर, तो राहत असलेला प्रदेश, तेथील गरजा, तेथील भाषा, संस्कृती याचा प्राथमिक स्तरावर अभ्यास करणं. का तर तुमचं प्रोडक्ट रॉ मटेरियल म्हणून जात आहे की फायनल प्रोडक्ट म्हणून जात आहे हे तुम्हाला माहिती हवं. त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन प्रक्रियेत बदल करता येतात आणि प्रोडक्टची गुणवत्ता वाढवता येते. खरं तर मार्केट सिलेक्शन हे काही एका व्हिडिओत समजवता येणार नाही, त्यासाठी डिटेल अभ्यासच हवा.